साल होतं 1984चं. 1984च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशभरात काँग्रेससाठी सहानुभूतीची लाट पसरली होती. महाराष्ट्रात देखील तसंच काहीसं झालं होतं. मात्र महाराष्ट्रातील एक मतदारसंघ असा होता ज्याच्यावर या सहानुभूतीचा काहीही परिणाम झाला नाही आणि त्या ठिकाणी शेकापचे नेते निवडून आले. महाराष्ट्रातील तो मतदारसंघ म्हणजे रायगड, जो आधी कुलाबा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. नेहमीच रायगड हा मतदारसंघ प्रवाहाच्या विरोधात असतो असं मानलं जातं. कारण फक्त 1984 नाही तर 1996, 1998, 1999 आणि 2019च्या सगळ्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने प्रवाहाच्या विरोधात आपला कौल दिला. त्यामुळे यंदा काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे आणि त्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत. अर्थात रायगड लोकसभेचं गणित, उमेदवार कोण असतील आणि तिथं नेमकं काय होऊ शकतं या सगळ्याबद्दलच बोलूयात. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणेच 1998ला भाजप हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरत असतानाच पुन्हा एकदा रायगडमध्ये शेकापचे रामशेठ ठाकूर निवडून आले. 1999 मध्ये देखील भाजपचा प्रभाव असताना शेकापचेच नेते रायगडमधून खासदार बनले. 2014 मध्ये मोदी लाटेचा प्रभाव असताना देखील अनंत गीते फक्त 2000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. 2019ला देखील मोदींची लाट सुरूच असताना यावेळी अनंत गीतेंचा पराभव अगदी कमी फरकाने झाला आणि सुनील तटकरे हे निवडून आले आणि खासदार झाले. म्हणजेच काय तर प्रवाहाच्या विरोधात मतदान करण्याची रायगडकरांची वृत्ती दिसून येते. म्हणून रायगडचा लोकसभा मतदारसंघ हा प्रवाहाविरोधात कल देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आता या मतदारसंघात पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेची जास्त ताकद पाहायला मिळते. आता त्यातील मतदारसंघांचा अभ्यास करायचा म्हणलं तर आपल्याला तेथील विधानसभा मतदारसंघाकडे देखील नजर फिरवावी लागेल. या मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड व रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर हे 2 विधानसभा मतदारसंघ येतात. पेणमध्ये भाजपचे रविशेठ पाटील, अलिबागमध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे महेंद्र दळवी, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीचे आदिती तटकरे अजित पवार गट, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले शिंदे गट, दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश कदम शिंदे गट, गुहागरमध्ये ठाकरे गटाचे भास्कर जाधव जे ठाकरे गटाचे आमदार आहेत. यावरून लक्षात येतं की पक्षफुटी आधी शिवसेनेची ताकद या ठिकाणी जास्त होती. 2019 नंतर बदललेल्या समीकरणामुळे आता ठाकरेंचे अर्थात महाविकास आघाडीकडे फक्त एक आमदार भास्कर जाधव राहिलेत, तर सुनील तटकरे हे खासदार असून अजित पवार गटात आहेत. आता या ठिकाणी उमेदवार कोण असेल हे बघणं देखील महत्वाचं आहे. तर बघा, महाविकास आघाडीकडून या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं तरी दावा केलेला नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार अनंत गीते हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. गीतेने तसा प्रचार करायलाही सुरुवात केली आहे. रत्नागिरी मतदारसंघातून 3 वेळा तर रायगड मतदारसंघातून सलग 2 वेळा असं सन 2009 पासून 2019 पर्यंत 5 वेळा शिवसेनेच्या अनंत गीते यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. फेब्रुवारीमध्ये सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी रायगड दौरा केला. त्यावेळी तालुका स्तरावर घेतलेल्या प्रत्येक सभेत अनंत गीतेच खासदार असतील असा वारंवार उल्लेख ठाकरेंनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अनंत गीते फिक्स आहेत. मात्र महायुतीमधून जागा वाटपाचा तिढा असल्याचं दिसतंय. आता पूर्वीपासून रायगडवर शेकापची ताकद जास्त आहे. आता भाजप हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊ पाहते. धैर्यशील पाटे हे पेण मतदारसंघातून 2 वेळा आमदार होते. पेण मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात शेकापची मोठी ताकद आहे आणि काही महिन्यापूर्वीच पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पाटील यांच्या रूपाने भाजप हा मतदारसंघ मिळवू पाहते. पण गुंता असा आहे की त्यांना उमेदवारी दिली जाईल का याचा. कारण विद्यमान खासदार सुनील तटकरे त्या ठिकाणी कार्यरत असल्याने या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटानं दावा केलाय. जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच असेल असं म्हणले. शिवाय कार्यकारिणी सभेत बोलताना देखील अजित पवारांनी रायगड राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे हा तिढा कधी सुटणार हे पाहणं महत्वाचं आहे. धैर्यशील पाटलांनी आपण इच्छुक असल्याचं वारंवार बोलून दाखवले. शिवाय त्यांनी तटकरेंच्या विरोधात प्रचार देखील केल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे या ठिकाणी अनंत गीतेंना नेमकं कोण भिडणार, सुनील तटकरे की धैर्यशील पाटील हे पाहणं महत्वाचं असलं तरी या ठिकाणी काही फॅक्टर महत्वाचे असणार आहेत. ठाकरे गटासोबतच शरद पवार गट आणि शेकाप तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच भाजप व शिवसेना अशा मित्र पक्षांच्या ताकदीची ही परीक्षा रायगडमध्ये पाहायला मिळणार आहे. या लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचं वर्चस्व असलं तरीही रायगड जिल्ह्यात शेकापची मतं महत्वाची ठरणार आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना शेकापच्या जयंत पाटील यांचं बळ व महाडमधील काँग्रेसचे दिवंगत नेते माणिकराव जगताप यांचं समर्थन लागलं होतं. पण यावेळी शेकाप इंडिया आघाडी सोबत आहे. त्यामुळे यंदा कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार असेल यावरच निकालाची गणितं ठरणार आहेत. वंचितचा उमेदवार या ठिकाणी उभा राहिल्यास मतं घेण्याची कामं देखील वंचितचा एखादा उमेदवार करू शकतो असं म्हटलं जाते. त्यामुळे यंदाची रायगडची निवडणूक पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान तुम्हाला काय वाटतं? नेहमी प्रवाहाच्या बाहेर असणारा हा जिल्हा यंदा कोणाला पसंती देईल? कोण असेल रायगडचा पुढचा खासदार? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि व्हिडिओ अजून लाईक आणि शेअर केला नसेल तर लगेचच करून टाका.